हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये अद्याप थेट संवाद नाही. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राहुल गांधींच्या टीकेला फडणवीसांचं लेखांनी उत्तर. त्यांनी केलेल्या जनतेच्या अपमानाचा मी निषेध करतो. ज्यांना जनता नाकारते ते जनादेश नाकारतात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका. ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे. राहुल गांधींनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर. खास शायरीतनं मुख्यमंत्री फडणवीसांची खोचक टीका. जाहीर सभेत जपून बोललं पाहिजे. आपण कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. महायुतीत आहोत हे विसरू नका. निलेश राणेंनी टोचले बंधू नितेश राणेंचे कान. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक. अमरावतीमधील मोझरी इथे तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात अन्नत्याग आंदोलन. मुंबईत वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन. कुर्ल्यातील भूखंड अदानीला विकण्यात देण्याच्या निर्णयाचा काँग्रेसकडून निषेध. नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्थळ आणि तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता. साताऱ्यात संमेलन होण्याची शक्यता. टोल चुकवून पळणाऱ्या वाहनानं कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी. टोल कर्मचारी गंभीर जखमी. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहराजवळची घटना. नुकत्याच उद्घाटन झालेल्या समृद्धी हायवेच्या इगतपुरी बोगद्याजवळ भीषण अपघात. भरधाव कारची मागून ट्रकला धडक. अपघातात 2 जण जखमी. संत गजानन महाराज पालखीचं वाशिम जिल्ह्यात आगमन. पालखीचा पुढील 4 दिवस मुक्काम वाशिम जिल्ह्यात.